Hello students, good morning all. We have started the chapter current electricity. In the first lecture, we learn about an electric current and how the electric current is calculated in terms of charge with respect to time. In today's lecture, we will discuss about some basic terms which are very useful in current electricity and the relation between these terms like potential difference, current, resistance, conductance, current density. आणि या डिफरंट टर्म्समध्ये असलेलं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला ओहम्स लॉ मधून मिळतं. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ ओहम्स लॉ अँड देन वी विल डिस्कस अबाउट रेजिस्टन्स, कंडक्टन्स अँड करंट डेन्सिटी. सो व्हॉट इज ओहम्स लॉ? ओहम्स लॉ गिव्स अस द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. आता हे जे दोन वर्ड मी यूज केले, करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स, हे एकमेकांशी रिलेटेड आहेतच. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केले इलेक्ट्रिक करंट का फ्लो होतो, कशामुळे फ्लो होतो, कशातून फ्लो होऊ शकतो. या सगळ्या ज्या पॉसिबिलिटी आहेत त्यामध्ये आपण हे टू वर्ड्स यूज केले होते. कोणते तो टू वर्ड्स? इलेक्ट्रिक करंट ज्याला आपण सिम्बॉल आय यूज करतो अँड पोटेन्शियल डिफरन्स ज्यासाठी सिम्बॉल यूज करायचे फी. मग सुरुवात अगदी बेसिकपासून सांगायचं असेल तर व्हाय द इलेक्ट्रिक करंट फ्लोज, याच्या टू रिक्वायरमेंट्स आहेत. सपोज वी हॅव हिअर एक कंडक्टिंग वायर, एक वायर आहे, कंडक्टिंग किंवा इन्सुलेटिंग असेल असं माहीत नाही आपल्याला, पण एक वायर मी कन्सिडर केले. मग या वायरमधून करंट कधी फ्लो होईल त्याच्या दोन कंडिशन्स आहेत. ओके, द फर्स्ट कंडिशन इज द वायर शुड बी कंडक्टिंग. म्हणजे एखाद्या वायरमधून करंट कधी पास होईल त्याची पहिली कंडिशन, दी वायर शुड बी ए कंडक्टिंग वायर, मीन्स दिस वायर शुड कॅरी ऑर हॅव सम सफिशियंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स. या वायरमध्ये जर सफिशियंट नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतील तरच त्या वायरमधून करंट काय होतो, पास होतो, म्हणजेच ती कंडक्टिंग असावी. अँड दी सेकंड कंडिशन इज देर शुड बी ए पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दी एंड्स ऑफ दीज वायर्स. ह्या वायरच्या दोन एंडच्या मध्ये एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला असेल तरच त्या वायरमधून करंट काय होतो, फ्लो होतो. हे लास्ट लेक्चर बघितलं असेल तर हे लगेच लक्षात येईल की पोटेन्शियल डिफरन्स कसा क्रिएट होतो. मी एक सिंपल एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला. दोन जर टँक असतील आपल्याकडे, एक लार्ज टँक आहे, एक स्मॉल टँक आहे. म्हणजे इथं आपण या दोन टँकमध्ये, म्हणजे इथं हा आणि हा पॉईंट मी कन्सिडर केला तर इथं आणि इथं असलेली पोटेन्शियल एनर्जी सेम आहे का? हिअर द पोटेन्शियल एनर्जी इज हायर आणि हिअर द पोटेन्शियल एनर्जी इज लोअर, माहीत आहे आपल्याला. अँड इफ वी कनेक्ट दीज टू पॉईंट्स बाय यूजिंग ए पाईप, एका पाईपचा यूज करून आपण हे दोन पॉईंट जर कनेक्ट केले, जसं इथं पाईप आहे तसं इथं वायर आहे, कंडक्टिंग वायर आहे, देन if water will flow through this pipe from higher potential to lower potential, हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे असा इथं वॉटरचा फ्लो तयार होतो, म्हणजे वॉटर करंट झाला तो. अँड करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, ही कंडिशन माहीत होती आपल्याला. आणि मग या दोन पॉईंटच्या मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे दॅट पोटेन्शियल डिफरन्स विल बी U1 मायनस U2, ज्याला आपण सिम्पली U12 असंही लिहू शकतो. U12 मीन्स व्हॉट? potential difference or potential difference in potential energy between these two points 1 and 2. आणि यांना कनेक्ट करणारी ही वायर म्हणजे इथं असलेली आपली कंडक्टिंग वायर, ला फ्लो म्हणतो आपण, करंट. ह्या रिक्वायरमेंट्स आहेत. सो हिअर पहिली रिक्वायरमेंट काय, तर ही वायर कंडक्टिंग असावी, यूज केली आपण कॉपर, ॲल्युमिनियम, एखादी वायर कंडक्टिंग वायर यूज केली. सेकंड रिक्वायरमेंट, देर शुड बी ए पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द एंड्स ऑफ दिस वायर. वायरच्या अक्रॉस म्हणजे ह्या वायरमधून करंट, इथून इकडं असा करंट फ्लो व्हायचा असेल तर इथं आणि इथं पोटेन्शियल सेम असून चालणार आहे का? जर मी असं इथं गेलं असतं, ही फर्स्ट टँक आहे, इथं सेकंड टँक आहे, दोघांची साईज सेम आहे, हाईटही सेम आहे, आणि ह्या दोन टँकला मी अशी एक पाईपनं कनेक्ट केलं तर यातून इकडं फ्लो होईल का? नाही होणार, बिकॉज बोथ एंड्स आर ॲट सेम पोटेन्शियल, चालणार नाही. करंट कधी फ्लो होतो? if one end is at higher potential, other end is at lower potential, then and then only current flow. So here we required a potential difference across the ends of this wire, and for that purpose we connect here a battery or source, याला सेल म्हणतो आपण. म्हणजे मी काय केलं इथं, तर या वायरच्या अक्रॉस एक बॅटरी कनेक्ट केली. या बॅटरीचं सिम्बॉल माहिती आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स असतात. जास्त हाईटची लाईन याचं मिनिंग आहे हायर पोटेन्शियल. हा एंड जो आहे तो, याचं काय लक्षात ठेवायचं, दिस विल बी अवर हायर पोटेन्शियल. आणि कमी हाईटची लाईन
किंवा निगेटिव्ह टर्मिनल, याचं मिनिंग लक्षात ठेवा. इथं याचं मिनिंग असतं लोअर पोटेन्शियल. म्हणजे इथं ऑलरेडी पोटेन्शियल डिफरन्स आहे या दोन एंडमध्ये. हियर दिस टर्मिनल इज ॲट लोअर पोटेन्शियल, दिस टर्मिनल इज ॲट हायर पोटेन्शियल. म्हणजे बॅटरीचे दोन टर्मिनल जे आहेत त्या दोन टर्मिनलच्या मध्ये मग तुम्ही हे दोन पॉईंट्स घेऊ शकताय. ओके, 1 and 2 किंवा याला ए आणि बी म्हणूया आपण. हा ए पॉईंट आहे अँड दिस इज अवर बी पॉईंट. सो पोटेन्शियल ॲट पोटेन्शियल एनर्जी और पोटेन्शियल, सिम्पली पोटेन्शियल वर्ड यूज करा. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये हा पार्ट डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे आपल्याला. आता फक्त ते वर्ड्स लक्षात ठेवा. पोटेन्शियल ॲट पॉईंट ए इज हायर and potential at point B is lower. So there will be a difference in potential energy in between these two points A and B. मग हा पॉईंट इथं घेतला काय, इथं घेतला काय किंवा इथं घेतला काय, सेमच. बी पॉईंट इथं असला काय, इथं असला काय किंवा इथं असला काय, सेमच. मग आपण याला म्हणूया दिस इज अवर बी पॉईंट, दिस इज अवर ए पॉईंट. नाव पोटेन्शियल इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग सिम्बॉल फी. पोटेन्शियलचं सिम्बॉल काय, फी. सो हियर पोटेन्शियल ॲट पॉईंट ए is phi A and potential at point B is phi B. ह्या दोन पॉईंटला असलेलं हे पोटेन्शियल झालं. नाव पोटेन्शियल ॲट पॉईंट ए, phi A, दिस phi A is greater than phi B. हे हायर पोटेन्शियल आहे, हे लोअर पोटेन्शियल आहे. अँड नाव देर इज ए पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी एंड्स ऑफ दिस वायर. ह्या वायरच्या अक्रॉस एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला ए आणि बी पॉईंटच्या मध्ये. हा पोटेन्शियल डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करणार आपण, फी ए मायनस फी बी म्हणू शकतोय. आणि याला सिम्पली असंही लिहिता येतं फी ए बी. नाव व्हॉट इज फी ए बी. फी ए बी मीन्स पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर. वायरच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला सिम्पली कसं रिप्रेझेंट केलं आहे आपण, फी ए बी. मग ए बी ही लिहायची गरज नसते, वी कॅन रिप्रेझेंट इट बाय युझिंग सिम्बॉल सिम्पल फी. नाव व्हॉट इज फी. आता फीचं मिनिंग सांगा. फी इज द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस दी वायर. वायरच्या अक्रॉस अप्लाय केलेला हा काय झाला, पोटेन्शियल डिफरन्स झाला, विच इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग सिम्बॉल फी अँड द युनिट यूज टू मेजर दिस पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्ट. याला युनिट काय यूज करायचं लक्षात ठेवा, व्होल्ट. हे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आहे 12th मध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कपॅसिटन्स म्हणून जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये हे फी पोटेन्शियल डिफरन्स हे डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. हिथं फक्त आपल्याला यूज करायचं आहे, बाकी काही लक्षात ठेवायची गरजही नाही. युनिट लक्षात ठेवा, युनिटसाठी फी हेच सिम्बॉल यूज करायचं. म्हणजे ही एकमेव अशी फिजिकल क्वांटिटी आहे ज्याचं त्या क्वांटिटीचं सिम्बॉल आणि युनिटचं सिम्बॉल सेमच आहे. म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग सिम्बॉल फी अँड इट्स युनिट इज व्होल्ट अँड फॉर व्होल्ट वी यूज सिम्बॉल फी. म्हणजे असं लिहिलं मी, देर इज ए पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 10 व्होल्ट. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 10 आहे. आणि किती, 10 व्होल्ट आहे. हे व्ही आणि हे व्ही याच्यामध्ये डिफरन्स आहे. दिस इज द सिम्बॉल फी ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड दिस फी इज द युनिट व्होल्ट ऑफ दिस पोटेन्शियल डिफरन्स. हा चेंज थोडा लक्षात ठेवा. ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत, ह्या माहीत असतील तरच ते पुढे जाता येतं आपल्याला. सो नाव वी अप्लाय हियर ए पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस वायर. ह्या वायरच्या एंडच्या अक्रॉस आपण काय अप्लाय केला, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. आणि मग आपल्याला माहिती आहे जर हायर पोटेन्शियल एंड आणि लोअर पोटेन्शियल एंड एखाद्या वायरनं किंवा पाईपनं कनेक्ट केलं तर त्यातून फ्लो होतो. मग इथं सुद्धा काय होईल तर फ्लो होईल. बट फ्लो इज हाऊ, यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेसही असतात, ॲक्च्युली ते इमॅजिनरी असतात. म्हणजे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडं फ्लो होतील, कारण हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे अँड इलेक्ट्रॉन्स ऑलवेज मूव्स टुवर्ड्स दी हायर पोटेन्शियल एंड. इलेक्ट्रॉनची मोशन ही हायर पोटेन्शियलकडे असते नेहमी अँड पॉझिटिव्ह चार्जेस मूव्स टुवर्ड्स दी लोअर पोटेन्शियल, म्हणजे इकडं मूव्ह होतात. अँड वी यूज दिस डायरेक्शन ॲज द डायरेक्शन ऑफ करंट. पॉझिटिव्ह चार्जेसची जी डायरेक्शन असते ती म्हणजेच करंटची डायरेक्शन असते. याला आपण कन्व्हेन्शनल करंट म्हणतो अँड दिस इज अवर इलेक्ट्रॉनिक करंट. आणि सर्किटमध्ये जो रिप्रेझेंट केला जातो तो करंट कोणता, कन्व्हेन्शनल करंट. सो करंट इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, डायरेक्शन ऑफ करंट. जसं इथं आहे तशीच इथं सांगितले मी. सो देर इज ए करंट फ्लोज थ्रू दिस वायर. ह्या वायरमधून आता काय फ्लो होतोय, करंट फ्लो होतोय. किती, आय. ज्याला करंट फ्लो रिक्वायरमेंट्स कळाल्या असतील. आता ह्या वायरच्या काही फिजिकल स्टेट्स आहेत. ओके, फिजिकल स्टेट्स म्हणजे काय तर त्यामध्ये आलं सराउंडिंग टेम्परेचर,
फिजिकल स्टेट सांगतोय वायरच्या, म्हणजे त्याला सराउंडिंग टेम्परेचर, डायमेन्शन्स म्हणजे काय तर वायरची लेंथ, वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया हा पार्ट आला, अँड मटेरियल म्हणजे वायरचं मटेरियल, लाईक कॉपरची वायर आहे की ॲल्युमिनियमची आहे की गोल्डची आहे की सिल्वरची आहे, ह्याला वायरचं मटेरियल. दीज आर दी फिजिकल स्टेट्स ऑफ दिस वायर. ओके, आता हे का सांगतोय, आपल्याला स्टडी करायचं आहे या दोन टर्म्समध्ये असलेलं रिलेशन. आता फी आणि आयचं मिनिंग कळालं. व्हॉट इज फी? फी इज दी पोटेन्शियल डिफरन्स अप्लायड अक्रॉस दी वायर. व्हॉट इज फी? Phi is the potential difference applied across the wire, and I is the current passing through that wire because of this potential difference. हा potential difference अप्लाय केला म्हणून त्या वायरमध्ये आता करंट काय होतोय, फ्लो होतोय. लक्षात आलं. आणि मग याच दोन टर्म्समधलं रिलेशन आपल्याला ओहम्सनं सांगितलंय. मग तुम्ही सांगू शकता काय रिलेशन असेल या दोघांमध्ये, म्हणजे प्रपोर्शनॅलिटी कशी असेल, डायरेक्टली की इनव्हर्सली सांगा. करंट passing through conductor or any conducting wire is directly proportional to, काय सांगतोय बघा, current passing through a conducting wire is directly proportional to the potential difference applied across the wire. ह्या वायरच्या अक्रॉस आपण जे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो ते पोटेन्शियल डिफरन्स आणि त्या वायरमधून पास होणारा करंट यांच्यामध्ये प्रपोर्शनॅलिटी डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी आहे. और वी कॅन राईट दिस ॲज फी means potential difference applied across the wire is directly proportional to I, or current passing through this wire is directly proportional to the potential difference applied across the wire, across the ends of wire असं म्हणूया आपण. as long as the physical states of the wire remains constant. म्हणजे ह्या वायरच्या ज्या फिजिकल स्टेट आहेत, म्हणजे हे रिलेशन आपण स्टडी करतोय आणि मध्येच तुम्ही कॉपरची वायर ॲल्युमिनियमनं चेंज केली तर हे रिलेशन असं राहणार नाही, चेंज होणार ते. म्हणजे काय तर टेम्परेचर, वायरची डायमेन्शन्स, लेंथ, एरिया वायरचा सेम आहे. ह्या स्टेट कॉन्स्टंट असताना ह्या दोघांमध्ये प्रपोर्शनॅलिटी कशी असते, डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी असते. आता प्रपोर्शनॅलिटी म्हटलं की प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आला, मग इथं कोणता कॉन्स्टंट यूज करायचा आहे, कॉन्स्टंट का असतो सांगा. सपोज ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी, याचं मिनिंग असं आहे का की ए इक्वल टू बी, प्रपोर्शनॅलिटी आहे, प्रमाण आहे. मला यांना इक्वल करायचं असेल तर मी असं लिहिलं ए इक्वल टू के इन टू बी. नाव दीज टू साइड्स आर इक्वल. आता ह्या दोन साईड इक्वल आहेत, इथं इक्वल नव्हत्या, बट हिअर दीज टू साइड्स आर इक्वल, म्हणजे या केनं दोन्ही साईड इक्वेट केल्या आणि ज्याला आपण काय म्हणतो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि मग इथं तसंच जर यूज केलं आपण, देन वी यूज हिअर ए कॉन्स्टंट कॅपिटल आर. सो फी इक्वल टू आर आय, फेअर आर इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. आरला काय म्हणणार आपण हिअर, आर इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आणि या फॉर्म्युल्याला आपण म्हणणार आहे ओहम्स लॉ. दिस इज अवर ओहम्स लॉ. याला जनरली असं लिहिलं जातं फी इक्वल टू आय आर, म्हणजे प्रत्येक वेळी ते आपल्या तोंडात बसलेलं असतं की फी इक्वल टू आय आर. ओहम्स लॉ म्हटलं की फी इक्वल टू आय आर, फी इक्वल टू आय आर, त्यामुळं असं लिहिलं चालेल, तेच रिलेशन आहे ही. आणि मग ह्या आरचं मीनिंग आता प्रपोर्शनॅलिटी कळाली. ओहम्स लॉ एक्झाममध्ये विचारलं की एवढंच रिप्रेझेंट करा, फी इक्वल टू आय आर, अँड दिस इज अवर ओहम्स लॉ. नाव एक नवीन टर्म आली इथं, कॅपिटल आर. नाव व्हॉट इज कॅपिटल आर? दिस कॅपिटल आर इज द रेजिस्टन्स, रेजिस्टन्स ऑफ दॅट वायर. तुम्हाला बेसिक टर्म्स माहीत आहेत त्यामुळं याला मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. नाव व्हॉट इज कॅपिटल आर? कॅपिटल आर हिअर, कॅपिटल आर स्टँड्स फॉर रेजिस्टन्स ऑफ वायर. एक नवीन टर्म आली आपल्याला आता, रेजिस्टन्स ऑफ वायर. नाव व्हॉट इज रेजिस्टन्स? मग रेजिस्टन्स काय, सेपरेट टर्म आहे ही, त्याला युनिट आहे, डायमेन्शन आहेत. इथले युनिट डायमेन्शन कळाले, पोटेन्शियल डिफरन्स युनिट व्होल्ट आहे, करंटचं युनिट एम्पियर आहे, हे माहीत झाले. नाव व्हॉट इज रेजिस्टन्स? रेजिस्टन्स कशाला म्हणायचं? रेजिस्टन्सचा अर्थ काय झाला? रेजिस्टन्स, रेजिस्ट मीन्स अपोज. कशाला अपोज? अपोजिशन टू दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स और चार्जेस किंवा करंट. वायरमधून ज्यावेळी करंट पास होतो त्यावेळी त्या करंटच्या फ्लोला ती वायर अपोज करते आणि अपोज केल्यामुळं त्या वायरची ती जी प्रॉपर्टी आहे ज्यामुळं ती वायर करंटच्या फ्लोला अपोज करते त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स. डेफिनेशनमध्ये सांगायचं असेल तर रेजिस्टन्स कसं सांगणार? इट इज दी प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर बाय व्हर्च्यू ऑफ विच इट अपोजेस दी फ्लो ऑफ चार्जेस और करंट.
ज्यामुळं तो कंडक्टर चार्जेसच्या फ्लोला किंवा करंटला काय करतो, अपोज करतो, ज्याला काय म्हटलं आहे आपण, रेजिस्टन्स म्हटलं आहे. ही कन्सेप्ट सिम्पल आहे. बट वाय मटेरियल अपोजेस द फ्लो ऑफ चार्जेस किंवा करंट, का ते मटेरियल अपोज करतं, का अपोज होतो, कशामुळं होतो, हे समजणं इथं इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे ॲक्च्युली काय असतं हे लक्षात ठेवा. सपोज दिस इज अवर वायर. आता वायर म्हणजे काय, एवढी मोठी वायर नसते आपल्याला माहीत आहे, पण आपण एक कन्सेप्ट एक्सप्लेन करता यावी म्हणून फक्त असं एक लार्ज क्रॉस सेक्शन फॉर्ममध्ये वायरला रिप्रेझेंट करतोय. सो हिअर दिस इज अवर वायर. वायरला कंडक्टिंग वायर असेल तर आपल्याला माहिती आहे दिस वायर हॅज लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. वायरमध्ये असे लार्ज नंबर ऑफ काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. पण मग मला सांगा, एक सपोज कॉपर वायर आहे आणि मग या कॉपर वायरमध्ये हे फक्त फ्री इलेक्ट्रॉन्सच आहेत काय, दुसरं काय नाही का, ही वायर आहे आणि ह्या वायरमध्ये फक्त इलेक्ट्रॉन्सच आहेत का जे याच वायरमधून फ्लो होत आहेत, नाही आहे. ही इलेक्ट्रॉन्स इथं कुठून आले मी सांगितलं होतं, आठवतं आहे. ह्याचा जो ॲटम आहे त्या ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमधले जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात त्यांना एनर्जी मिळाली, थर्मल एनर्जी मिळाली की ते फ्री होतात आणि ज्यांना आपण हे फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. इनिशियली यांची मोशन कशी असते, रँडम असते, हे कुठल्याही डायरेक्शननं मूव्ह होत असतात. अँड व्हेन वी अप्लाय ए पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट, म्हणजे इथं असं, त्यावेळी हे सगळे इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शननं काय होतात, फ्लो होतात आणि त्यालाच काय म्हटलं होतं आपण, करंट म्हटलं होतं. मग या वायरमध्ये हे इलेक्ट्रॉन्स सोडून काय आहेत, तर इथं या वायरमध्ये हे इलेक्ट्रॉन्स सोडून ॲटम्सही आहेत. ते ज्यांच्यापासून हे इलेक्ट्रॉन्स फ्री झाले होते ना, ते ॲटम्स कुठे गेले, वायरमध्येच आहेत, ते काय कुठं जाणार नाहीत. सो दीज आर दी ॲटम्स, कॉपर ॲटम्स आहेत ज्यातून इलेक्ट्रॉन्स निघून गेल्यामुळं हे पॉझिटिव्हली चार्ड आयन्स हे आपण याला म्हणतो. सो दीज आर दी ॲटम्स. हे काय झाले आता, ॲटम्स झाले आपले. ह्या वायरमध्ये असलेले हे ॲटम्स आहेत अँड दीज आर दी फ्री इलेक्ट्रॉन्स. आता हे इलेक्ट्रॉन्स ह्या वायरमधून फ्लो होतात. आता जरा विचार करा ना, सपोज ओके दिस इज अवर इलेक्ट्रॉन. हा एक फ्री इलेक्ट्रॉन आहे आपला अँड दिस, याच्या अक्रॉस मी एक सेल कनेक्ट केला. ओके, अँड बिकॉज ऑफ दिस पोटेन्शियल डिफरन्स, सेल कनेक्ट केला म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केला आपण. या वायरच्या एंडच्या अक्रॉस काय क्रिएट केला, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केला, ज्यामुळे करंट फ्लो होईल. आता करंट इकडं फ्लो होतो, इलेक्ट्रॉन इकडं फ्लो होतील. सो इलेक्ट्रॉन स्टार्ट्स फ्लोईंग इन दिस डायरेक्शन. इलेक्ट्रॉन्स इकडं असे काय झाले, फ्लो झाले. आता हा इलेक्ट्रॉन इथून इथं आला. ॲट दिस पॉईंट देर इज ए ॲटम इन दी पाथ ऑफ दिस इलेक्ट्रॉन. इथं आता काय आहे, एक ॲटम आहे. इलेक्ट्रॉन असा मोशनमध्ये इकडं चालला आहे, पण मध्ये काय आला, आता एक ॲटम आला. सो देर इज ए कोलिजन इन बिटवीन दिस इलेक्ट्रॉन अँड ॲटम. हा इलेक्ट्रॉन आणि हा ॲटम यांच्यामध्ये काय होतं, कोलिजन होतं. इट्स डायरेक्शन चेंजेस. ह्याची डायरेक्शन काय झाली, इलेक्ट्रॉन, आता ॲटम साईजनं खूप लार्ज झाला, इलेक्ट्रॉन स्मॉल झाला. मग काय होईल, तर इलेक्ट्रॉनची डायरेक्शन चेंज होते. पण बिकॉज ऑफ दिस कोलिजन ॲटम व्हायब्रेट्स अबाउट इट्स मीन पोझिशन. हा ॲटम थोडा काय होतो, व्हायब्रेट होतो. कशामुळं, कोलिजन इन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड ॲटम. इलेक्ट्रॉन आला, या ॲटमला येऊन धडकला म्हणजे कोलिजन झालं. कोलिजन झाल्यानंतर इलेक्ट्रॉनची डायरेक्शन चेंज झाली. तो असा येत होता, धडकून इकडं गेला. पण हा जाताना ह्या ॲटमला त्यानं काय केलं, व्हायब्रेट केलं. नाव अगेन दिस इलेक्ट्रॉन कम्स हिअर. इथं परत काय झालं, कोलिजन झालं. याची डायरेक्शन परत चेंज झाली, इकडं आला तो. ह्या ॲटमला कोलिजन झालं की तोही काय झाला, थोडा व्हायब्रेट झाला. परत कोलिजन झालं अँड लाईक दिस इलेक्ट्रॉन्स मूव्स लाईक धिस. आणि मग हा असा इकडं होईल आणि इकडं येईल. म्हणजे तो असा स्ट्रेट जातोय का एका डायरेक्शननं, सरळ रेषेत नाही. त्या वायरमधून हा इलेक्ट्रॉन असं गर्दीतून वाट काढत जातोय, कारण मध्ये असे ॲटम्स आहेत आणि मग जागा मिळेल तिथून तो शिरतोय असा. पण जाताना त्याची प्रत्येक वेळी ॲटमसोबत काय होत आहेत, कोलिजन होत आहेत. गर्दीतून जायचं आहे त्याला ॲटमच्या, आणि मग त्या ॲटमसोबत त्यांचं काय होतं, कोलिजन होतं. आणि मग ते कोलिजन झाल्यामुळं ॲटम जे आहेत हे व्हायब्रेट होतात. ॲटम स्टार्ट्स व्हायब्रेटिंग. ॲटम त्यांच्या मेन पोझिशनला थोडे, आता काही एकच इलेक्ट्रॉन नाही इथं, हे सगळेच इलेक्ट्रॉन इकडे जात आहेत ना. मग हे सगळे इलेक्ट्रॉन जाताना त्या इलेक्ट्रॉनचं ॲटमसोबत काय होतं, असं कोलिजन होतं आणि मग ते ॲटम्स व्हायब्रेट व्हायला सुरू होतात. ॲटम्स व्हायब्रेट झाले की त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होते. त्यांची ती जी एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी असते त्यांची, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिकमध्ये. ते तुम्हाला थर्मल एक्सपान्शन, थर्मोडायनॅमिक्समध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. हे जे मी सांगतोय आता ते काय, ॲटॉमिक व्हायब्रेशन.
ॲटम्स ज्यावेळी हे व्हायब्रेट होतात, वेन दिस ॲटम व्हायब्रेट्स अबाउट इट्स मेन पोझिशन, हीट प्रोड्यूस्ड. ॲटम ज्यावेळी व्हायब्रेट होतात त्यावेळी काय तयार होते? हीट तयार होते. तुम्ही बघितलं असेल एखाद्या वायरमधून करंट पास केला की ती वायर थोडी गरम लागते, आपल्याला हीट तयार होतेच हीट तयार. अशी वायरच नाही की जी गरम होत नाही, थोडी तरी होतेच. का? बिकॉज ऑफ दिस. म्हणजेच एखाद्या वायरमधून इलेक्ट्रॉन्स पास होताना त्यांचं कुणासोबत कोलिजन होतं? ॲटमसोबत. बिकॉज ऑफ दॅट कोलिजन ॲटम स्टार्ट्स व्हायब्रेटिंग. ॲटम्स काय होतात? व्हायब्रेट होतात. आणि ॲटॉमिक व्हायब्रेशन एखाद्या मटेरियलमध्ये जर होत असतील तर त्यात हीट तयार होते. आता त्याचं रिझन म्हणजे ते एनर्जी कन्व्हर्जन आहे. वर्क एनर्जी थेरम ते तुम्हाला होईल नंतर थर्मोडायनॅमिक्समध्ये. त्याचा आता विचारही करू नका. आता फक्त एवढाच विचार करा की ॲटम व्हायब्रेट झाले की हीट तयार होते, बास झालं, एवढंच गरजेचं आहे. आणि मग ही हीट तयार होते. आणि याचाच अर्थ इलेक्ट्रॉन्स पुढं जाताना त्याला वाटेत कोण आडवा आलाय? ॲटम. म्हणजेच इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अपोज झाला. इलेक्ट्रॉनच्या फ्लोला काय झालं? कोणतरी आडवं येऊन बसलं ना त्याच्या वाटेत, अपोज झाला. आणि हा अपोजलाच काय म्हणतो आपण? रेजिस्टन्स म्हणतो. याच अपोजला आपण काय म्हणतोय? रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स म्हणजे काय? इट इज दी अपोजिशन टू दी फ्लो ऑफ चार्जेस. ह्या वायरमधून पास होताना इलेक्ट्रॉनच्या फ्लोला जो अपोज होतो त्याला काय म्हणतो आपण? रेजिस्टन्स. पण ॲक्च्युली कोण अपोज करतं? ॲटम्स वायरमधले. याला काय म्हणतोय आपण? रेजिस्टन्स. आणि मग रेजिस्टन्स म्हटलं की हीटही आली, लक्षात ठेवा. आपण हे पुढं जसं जसं लेक्चर पुढं जाईल तसं आता आपण नंतर हीट, ही जी हीट तयार होते आणि रेजिस्टन्स यांच्यातलं रिलेशनसाठी एक सेपरेट लेक्चरच असणार आहे आपलं. किती हीट तयार होत असेल, मग कशी कॅल्क्युलेट करायची, हे सगळं स्टडी करायचं आहे. आता फक्त लक्षात ठेवा रेजिस्टन्स म्हणजे काय मला सांगायचं. कळालं? इलेक्ट्रॉनच्या फ्लोला कोण अपोज करतंय? तर अपोज कोण करते? तर फक्त वाटेत आडवे ॲटम्स येत आहेत. देन जर सपोज मला सांगा इलेक्ट्रॉन फ्लो होताना जास्त ॲटम्स वाटेत आडवे आले नाहीत, त्याला तो सहजा 1-2 धडकला आणि पुढं गेला. रेजिस्टन्स जास्त म्हणणार की कमी म्हणणार? स्मॉल रेजिस्टन्स. म्हणजे तो इझिली गेला ना पुढं, असा जास्त कोलिजन करावे लागले नाहीत. पण एखाद्या वायरमध्ये जाताना त्याला सपोज असं सारखंच इकडे एकदा धडकतो, इकडे धडकतो, इकडे धडकतो, इकडे धडकतो, असं हळूहळू तो पुढे जातोय. लार्ज रेजिस्टन्स. म्हणजे जेवढे नंबर ऑफ जास्त कोलिजन तेवढा जास्त रेजिस्टन्स. आणि मग तेवढाच स्मॉल करंट. करंट. आता याच्या रिलेशनमध्ये या. न व्हॉट इज रेजिस्टन्स? फॉर रेजिस्टन्स आर, नाऊ वी कॅन यूज दिस फॉर्म्युला. आर इक्वल टू, आय इकडं घेतलं तर फी अपॉन आय. आता ॲप्लाय केलेला पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे आपला, असं कन्सिडर करा. या वायरच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केला आहे, दिस पोटेन्शियल डिफरन्स इज नाव कॉन्स्टंट. अँड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन रेजिस्टन्स अँड करंट? इथंही सांगू शकतो, फॉर्म्युलातून तर मिळतंच. रेजिस्टन्स अँड करंट आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे रेजिस्टन्स जास्त, करंट कमी. बघा, रेजिस्टन्स जास्त म्हणजे अपोज जास्त. मग अपोज जास्त, इलेक्ट्रॉन पुढे जाणारच नाहीत ना जास्त, करंट कमी झाला. आणि अपोज नसेल तर इलेक्ट्रॉन इझिली पुढे जातील, करंट जास्त झाला. सो रेजिस्टन्स लार्ज, करंट स्मॉल. रेजिस्टन्स स्मॉल, करंट लार्ज. लक्षात आलं? प्रोपोर्शनॅलिटी रेजिस्टन्स आणि कशामध्ये? करंटमध्ये. सो दिस इज द फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आर इक्वल टू फी अपॉन आय. लक्षात आलं? रेजिस्टन्स आर इक्वल टू फी अपॉन आय. फी इज पोटेन्शियल डिफरन्स, आय इज द करंट. फॉर्म्युला कळाला? रेजिस्टन्स इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ ओहम. रेजिस्टन्स मेजर करायला युनिट काय यूज करतो आपण? ओहम. ते काय त्याचं नाव आहे ते ओहम. याला सिम्बॉल लक्षात आलं? यूज केली आहेत तुम्ही, लक्षात ठेवा. रेजिस्टन्स इज मेजर्ड इन ओहम. ओहम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ रेजिस्टन्स. याच्यापेक्षा स्मॉल नाही. तुम्ही म्हणाल की आपण जसं लिहितो ना करंटला मिली एम्पियर, मायक्रो एम्पियर असं लिहितो, असं मिली ओहम, मायक्रो ओहम असं लिहायचं नाही. हे युनिट यूज केली जात नाहीत बिकॉज ओहम इज द स्मॉलेस्ट युनिट यूज्ड टू मेजर रेजिस्टन्स. याच्यापेक्षा लहान युनिटच नाही. आणि रेजिस्टन्स कुठल्याही वायरचा हा 1 ओहमपेक्षा कमी नसतोच. नेचरमध्ये असं मटेरियलच नाही म्हणून ते युनिट नाही. पण लार्जर असू शकतात. किलो ओहम, यूज सिम्बॉल लाईक दिस, के ओहम. मेगा ओहम, कॅपिटल एम आणि ओहम लिहायचं. गिगा ओहम, कॅपिटल जी ओहम. म्हणजे काय? तर 1 किलो ओहम विल बी 10⁻³ ओहम. 1 किलो ओहम म्हणजे किती ओहम? 1000 ओहम. 1 मेगा ओहम विल बी 10⁻6 ओहम.
1 गिगा ओहम विल बी 10⁻⁹ ओहम. कन्व्हर्जन्स लक्षात ठेवा, याच्या अपोजिटही करू शकतोय आपण. म्हणजे किलो ओहमच्या अपोजिटची असतात ती स्मॉलर, पण त्याची गरज नाही. ही युनिट्स लक्षात ठेवा. कन्व्हर्जन्स ओहम, किलो ओहम, मेगा ओहम, गिगा ओहममध्ये रेजिस्टन्सची युनिट आहेत. मग 1 ओहम कधी म्हणू शकतोय आपण? इफ रेजिस्टन्स इज 1 ओहम, एखाद्या वायरचा रेजिस्टन्स 1 ओहम आहे असं कधी म्हणू शकतोय आपण? इफ वी अप्लाय 1 व्होल्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. वायरच्या अक्रॉस जर आपण 1 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला आणि त्यामुळं वायरमधून 1 एम्पियर एवढा करंट जर फ्लो झाला, देन वी कॉल दी रेजिस्टन्स ऑफ दिस वायर इज 1 ओहम. म्हणजे वायरच्या अक्रॉस 1 व्होल्ट अप्लाय केलं, वायरमधून जर त्यावेळी 1 एम्पियर करंट पास झाला तर त्या वायरचा रेजिस्टन्स किती? 1 ओहम. सो दिस इज द युनिट यूज टू कॅल्क्युलेट रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कळालं, सिम्पल आहे. मला वाटतं यामध्ये जास्त विचार करण्यासारखं काही नाही आहे. रेजिस्टन्सचा पार्ट कळाला. रेजिस्टन्स इज दी अपोजिशन टू दी फ्लो ऑफ करंट ऑर चार्जेस. लक्षात येतं आहे, सिम्पल आहे. यामध्ये आणखी एक टर्म आहे जी आपण यूज करतो, कंडक्टन्स. इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू रेजिस्टन्स. रेजिस्टन्सच्या बरोबर अपोजिट एक टर्म आहे कंडक्टन्स. आता रेजिस्टन्स म्हणजे काय? करंटच्या फ्लोला अपोज करणं. सो कंडक्टन्स मीन्स इट्स कंडक्टिव्हिटी, म्हणजे त्याची करंट पास करण्याची ॲबिलिटी. करंटला अपोज करण्याच्या ॲबिलिटीला आपण काय म्हटले? रेजिस्टन्स. मग करंट पास होऊ देण्याच्या ॲबिलिटीला काय म्हणणार आपण? कंडक्टन्स. अँड कंडक्टन्स इज दी रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. सिम्पल आहे, याला काही डिटेलमध्ये नाही आहे, फक्त फॉर्म्युला सांगतोय मी तुम्हाला. कंडक्टन्स इज दी रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. आणि मग रेजिस्टन्सचं युनिट ओहम असल्यामुळं याचं युनिट आपण यूज करणार पर ओहम. याला MHO असंही लिहितात. ओहमच्या उलटं करून लिहिलं तरीही चालतं. पर ओहमला MHO लिहा, किंवा याचा एक युनिट आहे सिमेन्स. याला सिम्पली S लिहायचं, कॅपिटल S. सिमेन्स इज द युनिट यूज्ड फॉर कंडक्टन्स. रेजिस्टन्सच्या बरोबर अपोजिट काय? कंडक्टन्स. फक्त टर्म लक्षात ठेवा. रेजिस्टन्स फ्लो करणं, अपोज करणं. कंडक्टन्स म्हटलं की सॉरी, रेजिस्टन्स म्हणजे काय? करंटच्या फ्लोला अपोज करणं. कंडक्टन्स फ्लो होऊ देणं, त्याच्याबरोबर अपोजिट. मग कंडक्टन्स लार्ज असावा वायरचा एखाद्या, रेजिस्टन्स स्मॉल असावा. ही लक्षात येते गोष्ट. आणि याचं युनिट लक्षात ठेवा. एक टर्म आहे फक्त कंडक्टन्स, यूज केले मी, सिम्पल आहे, लक्षात ठेवा. सो रेजिस्टन्स, ओहम्स लॉ हे लक्षात आलं असेल तुमच्या. मग आपण याला थोडं ग्राफिकली स्टडी करूया. ग्राफिकली म्हणजे काय? तर ओहम्स लॉचं जे स्टेटमेंट आहे, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, करंट पासिंग थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस इट. मग करंट जर पास होणारा आपण पोटेन्शियल डिफरन्स रिलेट केला, म्हणजे तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट केला. सपोज एक सर्किट, सिम्पल सर्किट. आता यामध्ये आणखी काही पार्ट राहिला सांगायचा माझा, तो म्हणजे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स सिम्बॉलमध्ये कसा रिप्रेझेंट करायचा? रेजिस्टन्सचं सिम्बॉल कॅपिटल R आहे. सर्किटमध्ये दाखवायचं असेल तर हे सिम्बॉल यूज करतो आपण. ओके, याला फिक्स्ड रेजिस्टर म्हणायचं. दिस इज अवर फिक्स्ड रेजिस्टन्स. जर सिम्बॉल असं दिसलं तुम्हाला, एक ॲरो, फक्त हे आहे असंच सिम्बॉल, यामध्ये काय वेगळं नाही, एक ॲरो असेल तर हा असतो आपला व्हेरिएबल रेजिस्टर. व्हेरिएबल म्हणजे काय? तर हा चेंज करा, हा फिक्स आहे, ह्याला चेंज नाही करू शकत तुम्ही, पण हा चेंज करू शकताय तुम्ही. एक स्विच असतं ज्याचा यूज करून हा चेंज करता येतो. एक सिम्बॉल्स आहे, जसं बॅटरी काय अशी दिसते का? नाही, पण सिम्बॉल यूज केले तसंच हे आहे. आणि आणखी एक सिम्बॉल यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल या टाईपमध्ये. ओके, याला 2 वर्ड आहेत. एक तर याला आपण रिओस्टाट असंही म्हणतो, और पोटेन्शियल डिवायडर. पोटेन्शियल डिफरन्स कमी जास्त करण्यासाठी अशा टाईपचा एक सिम्बॉल रेजिस्टर असतो, ज्याला पोटेन्शियल. हे सगळे रेजिस्टरच आहेत, रेजिस्टन्सच आहेत, ज्याचं काम काय असतं? करंटच्या फ्लोला अपोज करणं, करंटला लिमिटमध्ये ठेवणं असं म्हणू शकतोय आपण. मेनली करंटच्या फ्लोला अपोज करणं म्हणजेच काय? करंटला लिमिटमध्ये ठेवणं, हेही याचं काय असतं? एक मेन काम आहे इथं. आता आपण काय करूया? तर यांच्यातले ग्राफिकल रिलेशन जे आहे ते ग्राफिकल रिलेशन स्टडी करूया. सपोज एक एक्सपेरिमेंट केला मी. हिअर आय कनेक्ट बॅटरी. ओके, नाउ दिस इज अवर रेजिस्टर. आता या सर्किटमध्ये मी एक रेजिस्टर कनेक्ट केला आहे.
ओके. नाउ बिकॉज ऑफ दिस बॅटरी एक स्विच बसवतो मी इथं. एक स्विच आहे, की. आता या कीला मी ऑन केलं, करंट सर्किटमधून काय होईल, फ्लो होईल. डायरेक्शन ऑफ करंट इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. करंट फ्लो झाला, करंटला सिम्बॉल काय, आय. रेजिस्टन्सला सिम्बॉल काय यूज करतो आपण, आर. आता रेजिस्टन्स, आता मला इथं हे सिम्पल सर्किट झालं. या सर्किटमध्ये मला करंट आणि व्होल्टेज मेजर करायचे. करंट आणि व्होल्टेज काय करायचे, मेजर. फॉर मेजरमेंट, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स वी यूज व्होल्टमीटर. अँड टू मेजर करंट वी यूज ॲमीटर. इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही बघितले असतील, छोटेसे असे निडलमधून रिडिंग मिळतात आपल्याला. तर आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायला व्होल्टमीटर यूज करणार आहे, करंट मेजर करण्यासाठी आपण ॲमीटर यूज करणार आहे. पण हे कनेक्ट कसे करायचे. ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सेरीज विथ सर्किट. सपोज हा झाला आपला ॲमीटर, ए लिहितो मी इथं. हा काय झाला आपला ॲमीटर. हा कशाचं रिडिंग दाखवणार आपल्याला, करंटचं. अँड व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल विथ रेजिस्टर. कारण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. हा काय मेजर करतो, पोटेन्शियल डिफरन्स. त्यामुळे त्याला नेहमी या दोन पॉईंटच्या अक्रॉसच पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, सेलच्या इथं आणि इथं. जसं हे दोन पॉईंट्स आहेत, याच्या अक्रॉस आपण इथं असा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टमीटर काय केला आहे, कनेक्ट केला आहे. या टाईपमध्ये इथं मी दाखवलं आहे. नाउ दिस फी मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे आता हे फी काय दाखवणार आपल्याला, पोटेन्शियल डिफरन्सचं रिडिंग दाखवणार. अँड दिस ॲमीटर मेजर्स दी करंट. आणि मग आपण काय केलं इथं, तर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे फी, याची व्हॅल्यू थोडी चेंज केली आणि येणारा करंट मेजर केला. फीची व्हॅल्यू म्हणजे मी फी आणि आय, एक्सपेरिमेंट आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे याचं 11वीमध्ये, लक्षात ठेवा. असा कॉलम तयार करायचा. ओके. इथं पोटेन्शियल डिफरन्स आहे. पोटेन्शियल डिफरन्स सुरुवातीला मी या सेलचा 0 केला. एक स्विच असतं ज्याचा यूज करून ते चेंज करता येतो. पोटेन्शियल डिवायडर ज्याला म्हटलं ना मी, हा असतो तिथं, त्याचा यूज करून आपण ते चेंज करू शकतोय. पोटेन्शियल डिफरन्स 0, करंट इज ऑल्सो 0. जर सेलला पोटेन्शियल डिफरन्सच नाही दिला तर करंट फ्लो होईल का, पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच करंट काय होतो, फ्लो होतो. सो हिअर पोटेन्शियल डिफरन्स 0, करंटही 0 दाखवेल. आता मी काय केलं, इथलं स्विच फिरवलं, सेलला असतं ते, आणि इथला पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट केला. आता पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट केल्यानंतर, किंवा 0.1 व्होल्ट करा, 1 व्होल्ट जरा जास्त होईल, 0.1 व्होल्ट केलं. 1 व्होल्ट केलं तरी चालेल, आपल्याकडे आहेत बॅटरीज 12 व्होल्टपर्यंतच्या. सो 1 व्होल्ट करा. 1 व्होल्ट केला तर इथं करंट, याचं पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट केलं म्हणजे या दोन एंडच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला. अँड नाव करंट स्टार्ट्स फ्लोईंग. आणि असं म्हणूया आपण की इथं 0.1 ॲम्पियर करंट ॲम्पियरमध्ये आणि पोटेन्शियल व्होल्टमध्ये मेजर केलं आपण, असं कन्सिडर करूया. तर 0.1 ॲम्पियर करंट झाला. 2 व्होल्ट केलं तर करंट 0.2 ॲम्पियर झाला. 3 व्होल्ट केलं, करंट 0.3 ॲम्पियर. 4 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स, करंट 0.4 ॲम्पियर. म्हणजे आपण काय करणार, हे पोटेन्शियल डिफरन्स वाढवत जाणार. पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू इन्क्रीज करत जाणार आणि प्रत्येक वेळी याचं रिडिंग मेजर करणार, म्हणजे करंट येणारा मेजर केला. आणि मग या दोन कॉलमचा एकमेकांशी ग्राफ प्लॉट केला. तर यांच्यातलं जे ग्राफिकल रिलेशन. नाव इफ वी प्लॉट ए ग्राफ ऑफ करंट आय अगेन्स्ट पोटेन्शियल डिफरन्स फी अगेन्स्ट आयचा ग्राफ प्लॉट केला. पॉईंट ग्राफचे कसे प्लॉट करायचे माहीत आहे. हा ओरिजिन, करंट 0, पोटेन्शियल डिफरन्स 0. ना पोटेन्शियल डिफरन्स इज 1 2 3 4 5 असं हे इकडे इन्क्रीज होत जाईल. करंट 0.1 0.2 0.3 0.4 0.5 असं इन्क्रीज होत जाईल. आता करंट पोटेन्शियल डिफरन्स 1, करंट 0.1 म्हणजे हे 1 2 3 4. इकडं काय 0.1 0.2 0.3 0.4 असा हा करंट झाला. पोटेन्शियल डिफरन्स 1 असताना करंट किती, 0.1. हा पॉईंट झाला. या दोघांचा बरोबर इकडं असा पॉईंट प्लॉट करा. हा पॉईंट झाला इथं 2.2, इथं पॉईंट आला हा 3.4. या टाईपमध्ये हे असे पॉईंट्स मिळत जातात तुम्हाला. आणि आता हे ड्रॉ करायची गरज नाही, मी सांगतोय तुम्हाला की हे पॉईंट्स कसे द्यायचे. आता हे पॉईंट्स डायरेक्टली जर आपण ड्रॉ केले इथं 1 2 3 असे पॉईंट्स सर, आणि कुठून स्टार्ट केलं होतं, सेंटरपासून. हे असे जर पॉईंट्स दिले तर करंट आणि व्होल्टेजमधलं हे जे व्हेरिएशन आहे, हे व्हेरिएशन आपल्याला असं मिळतं. आणि या पॉईंटमधून जाणारी जर आपण लाईन ड्रॉ केली, देन विल गेट हिअर ए स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिनमधून पास होणारी एक स्ट्रेट लाईन मिळते आपल्याला.
आणि ही स्ट्रेट लाईनच रिप्रेझेंट करते द प्रपोर्शनॅलिटी बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स अँड करंट. त्या दोघांमधली प्रपोर्शनॅलिटी कशी आहे, डायरेक्टली एक व्हॅल्यू चेंज झाली की दुसरी व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार. आणि मग हे असं आपल्याला एका आयडियल कंडक्टरला मिळतं. हे स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून जर मिळाली तर ह्याला काय म्हणतो आपण, आयडियल कंडक्टर. आणि मग इथं आपण याचा जर स्लोप घेतला, ग्राफ कसे प्लॉट करायचे, स्लोप कसे घ्यायचे हे प्रॅक्टिकलमध्ये आपण सांगणार आहोत. तर इथं स्लोप या टाईपमध्ये घेतला जातो, असे स्लोप्स असतात. तुम्हाला माहिती असेल तर याला मी अशाही टाईपमध्ये सांगतो. ABC असेल तर स्लोप विल बी AB डिवायडेड बाय BC, ही व्हॅल्यू म्हणजे हे एवढं रिलेशन. म्हणजे सपोज इथं 0.5 आहे, तर 0.5 आणि 0.2 ह्यांच्यातलं डिफरन्स किती झाला, हा 0.3. दिस इज अवर AB अँड दिस 2 to 3. मग इथं असं म्हणूया की 1.5 पासून 3.5 पर्यंत होतं, तर किती झालं ते 2. 1.5 to 3.5 दिस विल बी 2. सो 0.3 डिवाइडेड बाय 2. BCची व्हॅल्यू ही इथली वेळ, या दोघांमधला डिफरन्स हा जो काही आहे तो इथं लिहायचा. सो AB अपॉन BC. व्हॉट इज AB? AB म्हणजे हे होतं करंट, सो इट विल बी I. आणि व्हॉट इज BC? BC इज फी. हे इकडचं फी आहे आणि इकडचं I आहे, सो I अपॉन V. आता रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, रेजिस्टन्स इज फी इक्वल टू IR जे लिहिलं होतं आपण, फी इक्वल टू IR, याच्यावर मला होतं R इक्वल टू फी बाय I. हा जो आहे तो आपला स्लोप झाला, दिस इज अवर स्लोप. सो रेजिस्टन्स R इक्वल टू 1 बाय स्लोप. का 1 बाय स्लोप केलं असेल बघा इथं, कारण हे स्लोप जर घेतला ह्या ग्राफचा तर I अपॉन फी मिळतो. आणि मग रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, ॲक्च्युली V बाय I आहे, सो वी कॅन राईट इट ॲज 1 बाय स्लोप. सो वी विल गेट दिस ॲज फी बाय I, कारण स्लोपची व्हॅल्यू I बाय फी आहे, त्यामुळे रेजिस्टन्सची व्हॅल्यू मिळते. म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला हे सगळं करायचं आहे, ते सांगितलं आहे मी. हे आपलं प्रॅक्टिकल आहे ज्यावरून तुम्हाला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असतो. या रेजिस्टन्सची व्हॅल्यू, हे R किती आहे हे कॅल्क्युलेट करता येतं प्रॅक्टिकलमधून सुद्धा. ओके, ही प्रोसिजर सांगितली, हे ग्राफिकल रिलेशन झालं याचं. नाव वी विल सी टू मेन टर्म्स, ओहमिक अँड नॉन ओहमिक कंडक्टर्स. म्हणजे कंडक्टरचे दोन टाईप्स आहेत, एक कंडक्टर ओहमिक आणि दुसरा नॉन ओहमिक कंडक्टर. कधी म्हणायचं त्यांना, ओहमिक कंडक्टर कधी म्हणायचं आणि नॉन ओहमिक कंडक्टर कधी म्हणायचं, तर हे या ग्राफिकल नेचरवरून लक्षात ठेवा. आता ओहमिक, फर्स्ट ओहमिक कंडक्टर. ओहमिक कंडक्टर, व्हॉट आर ओहमिक कंडक्टर्स? Ohmic conductor means the conductors which obeys Ohm's law. म्हणजे असे कंडक्टर जे ओहम्स लॉ व्हेरीफाय करतात त्याला काय म्हणणार, ओबे करतात, त्यांना म्हणणार आपण ओहमिक कंडक्टर. याचं ॲक्च्युली रिलेशन काय आहे सांगतो. जे ग्राफिकल रिलेशन मी सांगितलं इथं, फी वर्सेस I यांच्यातला ग्राफ जर परफेक्ट कंडक्टर असेल आणि त्यांच्यामधला हा ग्राफ जर आपण ड्रॉ केला तर ही एक स्ट्रेट लाईन मिळते. ओरिजिनमधून जाणारी यांच्यातला ग्राफ म्हणजे काय मिळते, स्ट्रेट लाईन, लाईक दिस. आणि जर ही स्ट्रेट लाईन मिळाली आपल्याला ह्या दोघांमधलं रिलेशन देताना आणि ती ओरिजिनमधून पास होत असेल, देन वी कॉल सच टाईप ऑफ सबस्टन्सेस ॲज ओहमिक कंडक्टर्स. म्हणजे इथं फी आणि I यांच्यातली प्रपोर्शनॅलिटी डायरेक्टली आहे आणि परफेक्ट आहे. म्हणजे फी चेंज झालं की I चेंज होणार, फी चेंज झालं की I चेंज होणार, आणि मग ही लाईन अशी स्ट्रेटच राहणार. ओके, त्या रेशोमध्ये त्या व्हॅल्यूज काय होत जातात, चेंज होतात जातात. म्हणजे ही जर लाईन स्ट्रेट मिळाली आणि जे मेटल्स आहेत म्हणजे कॉपर, ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर, ह्या मेटल्स, ऑल दीज मेटल्स आर ओहमिक कंडक्टर्स. हे ओहमिक असतात कारण त्यातून ते कंडक्टर जे आहेत, स्मॉल करंट असेल तर त्यातून पास होणारा करंट कसा असेल, स्मॉल असेल. देन दीज कंडक्टर्स ओबे ओहम्स लॉ. म्हणजे ते परफेक्टली ओहम्स लॉ दाखवतात. हे रिलेशन त्यामध्ये ट्रू असतं. फी वर्सेस I यांच्यातली प्रपोर्शनॅलिटी डायरेक्टली असते, म्हणजेच ही स्ट्रेट लाईन मिळते ओरिजिनमधून जाणारी. आणि हे असं ओहमिक कंडक्टर जे आहे ते कोणते, तर मेटल्स सांगितलं मी आता. म्हणजे ह्यांच्यातली प्रपोर्शनॅलिटी जर डायरेक्टली मिळत असेल तर ते ओहमिक कंडक्टर्स म्हणायचं. पण नॉन ओहमिक कोणते, यामध्ये दुसरा एक टाईप आहे नॉन ओहमिक कंडक्टर्स. आता नॉन ओहमिक कंडक्टर कोणते, तर सपोज मी फी चेंज केलं या एक्सपेरिमेंटमध्ये, मी व्होल्टेज इन्क्रीज करत गेलो आणि येणारा करंट मेजर करत गेला आणि त्यावेळी ग्राफमध्ये ह्या थोडे चेंजेस मिळाले. म्हणजे हा ओरिजिनली ओहमिक कंडक्टरचा, ओहम्स लॉवरून हा ग्राफ असा पाहिजे होता, पण नंतर काय झालं, थोडा व्हॅल्यू वाढल्यानंतर हा ग्राफ असा गेला इकडं.
म्हणजे ग्राफिकल जे रीडिंग मिळालं आपल्याला आणि त्यांना प्लॉट केलं तर हा ग्राफ असा मिळाला. ओहम्स लॉनुसार हे रिलेशन असं पाहिजे होतं. फी इन्क्रीज झालं की आय इन्क्रीज झालाच पाहिजे होता आणि ह्या दोघांमधला ग्राफ असा इकडं पाहिजे होता, पण ग्राफ असा येतो. म्हणजे फी इन्क्रीज केलं पण करंट इन्क्रीज होत नाही, तेवढ्या रेशोमध्ये होत नाही, कमी होत चालला करंट. याचा अर्थ जर असं रिलेशन मिळालं देन वी कॉल सच टाईप ऑफ कंडक्टर्स ॲज नॉन ओहमिक कंडक्टर. करंट फ्लो होत नाही असं नाही, कंडक्टर आहे तो, बट दीज कंडक्टर्स आर नॉन ओहमिक कंडक्टर्स. म्हणजेच काय, दे डू नॉट ओबे Ohm's law. The conductors which do not obey Ohm's law are known as non-ohmic conductor. लक्षात आलं, सिंपल आहे. जे कंडक्टर ओहम्स लॉ व्हेरीफाय करतात त्यांना काय म्हणणार आपण, ओहमिक कंडक्टर. अँड दी कंडक्टर्स विच डू नॉट ओबे दी ओहम्स लॉ आर नोन ॲज नॉन ओहमिक कंडक्टर्स. मग नॉन ओहमिक कंडक्टर्स कोण, तर त्यामध्ये सेमी कंडक्टर म्हणून एक पार्ट आहे. सेमी कंडक्टर्स असतात, गॅलियम आर्सेनाइड, सिलिकॉन, जर्मॅनियम, ऑल दीज आर सेमी कंडक्टर्स, ज्यामध्ये डायोड्स असतात, PN जंक्शन डायोड. आणि त्यामध्ये जे रिलेशन असतं यांचं, करंट वर्सेस व्होल्टेजचं रिलेशन, ते रिलेशन काही असं मिळतं. आपल्याला 11th स्टडी करायचं आहे ते PN जंक्शन, सेमी कंडक्टर डिव्हाइसेस, सेमी कंडक्टर टॉपिक आहे आपला, त्यामध्ये आपण ही रिलेशन स्टडी करणार आहोत. तर सेमी कंडक्टरमध्ये जर आपण व्होल्टेज वर्सेस करंटचा ग्राफ प्लॉट केला, दिस इज अवर ओरिजिन. रिलेशन कसं मिळायला पाहिजे म्हटलं आपण, स्ट्रेट. पण सेमी कंडक्टरमध्ये जो PN जंक्शन डायोड आहे, इन दॅट वी गेट रिलेशन लाईक दिस. करंट वर्सेस व्होल्टेजचा ग्राफ आपल्याला असा मिळतो सेमी कंडक्टरमध्ये. मग इथं फी वर्सेस आय जे ओहम्स लॉवरून सांगितले, ती कशी लाईन पाहिजे, स्ट्रेट लाईन. फी इन्क्रीज झालं की आय इन्क्रीज होणार, फी इन्क्रीज झालं की आय इन्क्रीज होणार, दोन्ही इन्क्रीज झाल्यामुळे स्ट्रेट लाईन मिळते. पण इथं तसं नाही, फी इन्क्रीज झालं पण आय इन्क्रीजच झालं नाही इकडं तेवढ्या रेशोमध्ये. म्हणजे ओहम्स लॉ ते ओबे करत नाहीत. असं कधी असतं, हा ग्राफ आहे कशाचा, PN जंक्शन डायोडचा. गॅलियम आर्सेनाइड म्हणून एक आहे मटेरियल, त्याचाही ग्राफ वेगळाच आहे. म्हणजे हे जर रिलेशन्स लिनियर, इथं नॉन लिनियर चेंज असतो. हा चेंज कसा आहे, नॉन लिनियर. अँड हिअर ओहमिक असेल तर लिनियर असतो चेंज. फी वर्सेस आय हा जो ग्राफ आहे तो कसा असतो, लिनियर, आणि इथं नॉन लिनियर. म्हणजे जे ओहम्स लॉ ओबे करत नाहीत, नॉन ओहमिक कंडक्टर्स, जे ओबे करतात त्यांना काय म्हणणार आपण, ओहमिक कंडक्टर्स. ओहम्स लॉ फक्त सांगितलं आहे आम्ही, रेजिस्टन्सचं इंट्रोडक्शन सांगितलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तर रेजिस्टन्सला आज आणखी थोडं डीपमध्ये जाऊन रेजिस्टिव्हिटी ह्या कन्सेप्टकडे जाणार आहोत. आणि मग रेजिस्टिव्हिटी त्याच्यावरती नीट जेईमध्ये कसे न्यूमरिकल्स विचारले जातात, त्यानंतर करंट डेन्सिटी. आता आजच्या याच्यामध्ये टाईम झाल्यामुळं करंट डेन्सिटी सांगता आलं नाही, तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करंट डेन्सिटी, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी हा जो पार्ट आहे तो पार्ट आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहोत.